लोकसभा निवडणूक नाशिकची जागा ही कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिकच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे सांगितल्याने आता नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. नाही, 2004ची लोकसभा मी 2 जिल्ह्यांची म्हणजे नगरचा अकोला आणि संगमनेरचा पठार भाग आणि नाशिकचा येवला आणि दुसरा निफाड ही चारही 2004मध्ये ही तालुके ही दोन्ही चारही विधानसभा होती आणि सिन्नर आणि नाशिक शहर होतं. त्यावेळेस इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नव्हतं. आता फक्त सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक शहर आहे आणि यामध्ये 13.5 लाख मतं शहरातली 9.5 किलोमीटरच्या आत आणि 6.5 लाख मतं ही ग्रामीणची आहे. 3,03,000 सिन्नर, 2,72,800 इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि 2,71,000 देवळाली. यापैकी अवघे 81,000 मतं ग्रामीणमध्ये आणि 1,90,000 मतं शहरात आहे. आता लोकांनी 2004ची मनात सल आहे का माझ्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस मला 15 ऑगस्ट 2003चा नाशिक रोडचा उड्डाण पूल त्यावेळेस उद्घाटन करायचं होते. त्या रात्री मला सांगितलं होतं का लोकसभा तुला लढवायची आहे आणि तू तयार राहा आणि त्या दृष्टीने 2004ची लोकसभा मला लढवायला सांगितली. मी ती लढलो बिगर पैसा कुठे आमिष न दाखवता ती निवडणूक मी लढलो. अवघ्या 7,000 मतांनी मी हारलो. तर बाळासाहेबांच्या मनात खंत होती. त्यावेळेस मला राज्यसभा पण बाळासाहेब म्हणाले तुला टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं तुला राज्यसभा देतो. मी सांगितले मला राज्यसभा नको, मला लोकांमधून लोकसभा लढवायची आहे आणि त्यामुळे मी ती घेतली नाही. परंतु त्यावेळेस उद्धवजींनी मला विधान परिषद सांगितलं लढवा. म्हणलं मी पैसेच खर्च करत नाही तर मला कशाला देता बळीचा बकरा बनवायला. म्हणा मी अमेरिकेत आहे, तुम्ही लढवा, मी आल्यावर बघतो. मग तिथे देखील ती विधान परिषद नगरसेवकांमधली. आता नगरसेवक मला मतं देतील का? त्यावेळेस तुम्हाला खात्री होती चांगली ते मला देऊ शकणार नव्हते. म्हणून ती विधान परिषद देखील मला बळजबरी दिली आणि ती लढवल्या गेली. त्यानंतर मग 2004ची जी मनात सल आहे, मी जो 66 कोटी रुपयात नाशिकचा कुंभमेळा केला. भारत सरकारने आणि राज्य सरकारने नाशिक शहराला 66 कोटी दिले आणि त्र्यंबकेश्वरला 33 कोटी दिले होते. म्हणजे 66 कोटी रुपयामध्ये नाशिक महापालिकेच्या उत्पन्नामधून 22 पूल, त्यामध्ये 3 जलशुद्धीकरण केंद्र, 4 मलनिःसरण केंद्र आणि ह्या सगळ्या 650 किलोमीटर डांबरी रस्ते नवीन असे विविध विकास केला आणि त्या आधारे आजही तो विकास टिकून आहे. आणि 2014-15मध्ये 2800 कोटी रुपये देऊन एकही रिंग रोड नवीन झाला नाही आणि कुठलाही नवीन पूल बांधला गेला नाही. आता जो उड्डाण पूल मोठा आहे पडग्यापासून मी 20 चक्रा मी मारल्या होत्या दिल्लीमध्ये आणि 2004च्या नोव्हेंबरमध्ये शरद पवार साहेबांना मी पत्र लिहिलं. त्यांची गाडी अडकली का बाबा हा रस्ता चालू होत नाही. त्यांनी सांगितलं आत्ताच मीटिंग घेतली आहे, परंतु त्याचं टेंडर झालेलं होतं आणि ते 2004मध्ये होऊ शकलं नाही. त्या रस्त्याचं काम 2005पासून सुरू झालं आणि तो लोकांसाठी 2011ला खुला झाला हा उड्डाण पूल. म्हणजे कष्ट कोणाचे, पेरलं कोणी आणि कापलं कोणी, हे नाशिकमध्ये असं चालू होतं. याच्यासाठी आता मी 2004च्या निवडणुकीची सल लोकांच्या मनात होती. छोटा मतदारसंघ झाला आणि 1 वर्षापासून लोक म्हणायची आम्ही 2003-04चा कुंभमेळा जो पाहिला तो ताकदवान होता. 14-15ला बांबू लावले, 20 किलोमीटर पार्किंग ठेवली, कोणाला तिथे स्नानाला जाऊन दिलं नाही. तुम्ही काही करा, 2026-27चा कुंभमेळा येतो. कुंभमेळा फक्त निमित्त असतं, पण खरा दर्जेदार कामं करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी सभागृहात आम्हाला पाहिजे. मतं आम्ही देणार आहे. पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागा, दिली तर ठीक, नाही दिली तर 20 लाख लोकांना मतं आम्हाला द्यायची. आम्ही काही बांधलेलं नाही आहे. ह्या भूमिकेमधून मी प्रस्ताव श्री उद्धवजी ठाकरेंकडे दिला होता. तो संजय राऊतच्या मार्फत दिला, त्यांनी तो ठेवला. त्यांना मी धन्यवाद दिले, त्यांना 100 गुण दिलेले आजही मी संजय राऊतांना. त्यांनी तो प्रस्ताव ठेवला, परंतु 3 महिन्यात तो प्रस्ताव कुठेही त्या आपली जी गुळणी असती ती बाहेर आली नाही. ती आली तर घाटाच्या वर गेली आणि तिथे जो माणूस मागत नव्हता त्याच्या गळ्यात का टाकली हे मला माहीत नाही. आणि म्हणून आज मी प्रेस याच्यासाठी घेतली का मी ग्रामीणचे 262 गावं स्वतः जाऊन, हा 200 लोकांचा सॅम्पल सर्वे नाही आहे, चिम्या येणारे गोम्या पडणारे. मी तिथे स्वतः गेलो, स्वतः गावांमध्ये गेलो. मला बरोबर आज 25 दिवस झाले. मी सांगितलं होतं ग्रामीणला मी 20 एप्रिलला
26 एप्रिलला अर्जाची सुरुवात होईल. 20 एप्रिलला मी तुम्हाला संदेश देईल. मी तुमच्या माध्यमांमधून हा संदेश त्यांना देतो आहे का मी तुमचं सगळं ऐकलं. आता त्यांनी मला सांगितलं, राजकीय पक्ष जर तुम्हाला चांगल्या माणसाला देत नसेल, ज्यांनी विकास केला, ज्यांनी काम केलं, ज्यांनी ग्रामीणला आणि शहराला एकत्र आणलं, दोघांचं दळणवळण सारखं केलं, अशा माणसाला जर बाजूला ठेवत असेल तर तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, खानदानी तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला शेतकऱ्यांची जाण आहे आणि शहराची जाण आहे. दोघांना सांभाळण्याची क्षमता आहे आणि सभागृहामध्ये प्रश्न सोडून लोकांना न्याय देण्याची तुमच्यात ताकद आहे. आज उद्योगाचं वाटोळं झालं आहे, जे होते ते बंद पडले, व्यापार व्यवसायाची अडचण आहे, शेतकरी तर बाजारभाव मिळत नाही आहे, त्यामुळे सगळे बेटाकुटी चाललेले. तरुण वन फिरताय, IT क्षेत्र येत नाही आहे. त्यामुळे सगळ्या ह्या बाजार बुणग्यांनी 15 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं एक बाजूला करा. त्यांनी किती हजार कोटी खर्च केली आणि किती कामं केली आणि मी 2002 ते 2005मध्ये 3 वर्षात किती कामं केली आणि किती पैसे सांभाळून नीटनेटका जबाबदारी पार पाडली, खर्च करून सांभाळलं, ह्याचा हिशोब त्यांनी द्यावा आणि मतदान आपण घ्यावा असं मला सांगितलं. आता माझं ग्रामीण फिरून झालं आहे, आता मी शहरात घुसलो आहे. मी अंतिम निर्णय हा तुम्हाला येत्या 4 दिवसात फिरून देईल आणि मग त्यानंतर तुम्हाला अंतिम निर्णय मी लोकसभेच्या संदर्भात कळवेल. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.